सोमवारी कृष्ण जन्माष्टमी आहे. चौथा श्रावण सोमवार आहे. ज्या महिलांना कृष्ण जन्माष्टमीचा उपवास असतो आणि श्रावणी सोमवार पण असतो, तर त्यांना आता प्रश्न पडला असेल की आपण उपवास सोडायचा नाही सोडायचा, कसं करायचं? किंवा मग आता काही काही महिला म्हणतील आम्ही भगर खाऊन उपवास सोडतो. भगर म्हणजेच वरई. वरई तर श्रावण सोमवारला वरई वर्ज्य आहे, त्यामुळे वरई आपण खातच नाही. तर तुम्हाला सांगते, ज्या महिलांना कृष्ण जन्माष्टमीचा उपवास असतो आणि श्रावणी सोमवार पण असतो, त्यांनी उपवास रात्री 12 नंतरच सोडायचा आहे, कृष्णाचा जन्म झाल्यानंतर. जर श्रावणी सोमवार असतो, मग आता आम्ही उपवास सोडला नाही तर मग काय महादेव नाराज होणार आहे? असं काहीही नाही. तुम्ही श्रावणी सोमवारचा उपवास आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास, दोन्ही उपवास एकाच दिवशी धरून तुम्ही ते पूर्ण करू शकता. तुम्हाला उपवास 12 नंतरच सोडायचा आहे, त्याच्या आधी काही सोडायचं नाही. आता श्रावणी सोमवाराची शिवमूठ आपली काय आहे? तर शिवमूठ आपली जव आहे. तुम्हाला जव 1 मूठ अर्पण करायचं आहे महादेवाला. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की जव आपण जेव्हाही शिवमूठ वाहतो ती ओली करूनच वाहतो. आपल्याला आपण सोमवारी जशी पूजा करतो, पंचामृताने स्नान वगैरे घालून आरती वगैरे करून, तशीच तुम्हाला महादेवाची पूजा करायची आहे. आणि ज्या महिलांना श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास नसतो, त्यांनी आपला श्रावण सोमवार जसा आता जोपर्यंत तुम्ही जसे 3 श्रावण सोमवार केले तसाच हा पण श्रावण सोमवार करायचा आहे. मी आता हे जो व्हिडिओ सांगितला तो जो कृष्ण जन्माष्टमीचा उपवास ज्यांना असेल त्यांनी 12 वाजता सोडायचा आहे, पण ज्यांचा श्रावण सोमवार असेल तो त्यांनी रेग्युलर तसाच करायचा आहे.